नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरमधल्या काही जेनेटिक टर्म्स पाहिल्या होत्या. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टेक्स्टबुक वाईज स्टडी करणार आहोत. आता बघा, तुम्ही टेक्स्टबुक सगळ्यांनी घेतलं असेल. त्या टेक्स्टबुकमध्ये पहिल्याच पेजवरती, म्हणजे या चॅप्टरच्या पहिल्या पेजवरती कॅन यू रिकॉलमध्ये एक 3 ते 4 क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चनची रिवायजन आपण करूया. पहिला क्वेश्चन आहे, इज देअर अ सिमिलॅरिटी बिटवीन दी पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे काय, तर पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी असते का? तर याचं उत्तर काय आहे, येस, देअर इज अ सिमिलॅरिटी ॲज वेल ॲज डिसिमिलॅरिटी. म्हणजे पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग हे एकमेकांसारखे असतात काही कॅरेक्टरिस्टिकमध्ये त्यांच्यामध्ये बदल असतात. चॅप्टरच्या नावातच आहे, इनहेरिटन्समुळं सिमिलॅरिटी असतात आणि व्हेरिएशन्समुळं डिसिमिलॅरिटी असतात. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट आर दी रोल्स ऑफ क्रोमोझोम्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोमचा काय रोल आहे? याचा आन्सर आहे, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. इट इज द रोल ऑफ क्रोमोझोम. The chromosome which are present inside the cell in the nucleus. बऱ्यापैकी आपण मागच्या 11वीमध्ये जो चॅप्टर होता सेल ऑर्गनायझेशन, त्यामध्ये क्रोमोझोम न्यूक्लियसमध्ये असतात हे आपण स्टडी केलेलं आहे. आणि हे क्रोमोझोम DNA पासून तयार होतात. तर हे जे DNA जो आहे त्या DNAमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते, म्हणजेच क्रोमोझोममध्ये स्टोअर केलेली असते. आणि हे क्रोमोझोमच काय करतात, तर एका जनरेशनमधली इन्फॉर्मेशन दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर करत असतात. हा त्यांचा रोल आहे. तिसरा क्वेश्चन आहे, हाऊ आर हायब्रिड सीड्स प्रोड्यूस्ड. हायब्रिड सीड कसे तयार होतात? तर याचं ॲक्युरेट आन्सर आहे, व्हेन क्रॉस इज टेकन बिटवीन डिसिमिलर पॅरेंट्स. तर डिसिमिलर पॅरेंट्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं, एक पॅरेंट टॉल आहे आणि दुसरा पॅरेंट डॉर्फ आहे, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, डिसिमिलर पॅरेंट्स. आणि अशा डिसिमिलर पॅरेंट्समध्ये ज्या वेळेला क्रॉस घेतला जाईल त्यावेळेला त्यांच्यापासून जी व्हरायटी मिळणार आहे ती व्हरायटी कशी असणार आहे, हायब्रिड असणार आहे. म्हणजे हायब्रिड सीड्स कसे प्रोड्यूस केले जातात, तर डिसिमिलर पॅरेंटचा क्रॉस घेतला जातो आणि त्याच्यापासून हायब्रिड सीड्स तयार केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन इज द, व्हॉट आर दी क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे काय, तर दीज आर दी वन टाईप ऑफ डिसीज. द डिसीज विच आर अरायझेस ड्यू टू डिसऑर्डर इन क्रोमोझोम. क्रोमोझोममध्ये काही बदल होतात, त्या बदलामुळे जे डिसीज होतात, जे आजार होतात, त्या आजारांना आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणतो. आता पुढं काही आपण डिसीज स्टडी करणार आहोत, पण त्याचे 2 नावं सांगते मी तुम्हाला. पहिल्या डिसीजचं नाव आहे कलर ब्लाइंडनेस आणि दुसरा आहे क्लेनफेल्टर सिंड्रोम. आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांधळेपणा. हा क्रोमोझोममध्ये डिफेक्ट झाल्यामुळं रंगांधळेपणा येतो. तसंच दुसरा एक डिसीज आहे क्लेनफेल्टर सिंड्रोम. तरी हा सिंड्रोम जो आहे, सिंड्रोम म्हणजे डिसऑर्डर किंवा डिसीज. क्लेनफेल्टर ह्याला आणखी एक शब्द आहे गे, असं ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये त्याला आपण तृतीयपंथीय म्हणतो, की ज्या पर्सनमध्ये मेल आणि फिमेल दोन्हीच्या कॅरेक्टरिस्टिक असतात. अशा व्यक्तींमध्ये सुद्धा क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे त्यांच्या क्रोमोझोममध्ये जो बिघाड होतो, त्या बिघाडामुळं त्यांच्यामध्ये दोन्हीच्या कॅरेक्टरिस्टिक आलेले असतात, मेलच्या पण आणि फिमेलच्या पण. तर हे झाले काही क्रोमोझोमल डिसऑर्डर. असे बरेचसे डिसीज आहेत, पण आत्ता मी तुम्हाला फक्त 2 डिसीजची नावं सांगितली. तुम्ही नेटवर जर सर्च केलं क्रोमोझोमल डिसऑर्डर तर बरेचसे डिसीजची नावं तुम्हाला समजतील. नेटवरती सर्च करा. त्यानंतर आता फर्स्ट पॉईंट बघूया आपण, क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता 1 बाय 1 पॉईंट बघूया आपण. इथं पहिल्यांदा हेरिडिटी किंवा इनहेरिटन्सची डेफिनेशन दिलेली आहे, की जी ऑलरेडी आपण पाहिलेली आहे पहिल्याच लेक्चरला. तर बघा डेफिनेशन काय आहे, द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी ऑर
इनहेरिटन्स, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजेच क्रोमोझोम म्हणजेच DNA ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसला हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स असं म्हणतात. आता ही जी प्रोसेस आहे हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स, ह्याचं जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम ग्रिगर मेंडेल हा जो सायंटिस्ट आहे, या सायंटिस्टनी ॲक्युरेटली ते एक्सप्लेन केलं. ग्रिगर मेंडेल त्यांचं बॉर्न 1822. इथं दिलेलं आहे बघा, मेंडेल फर्स्ट गेव ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सचं मेकॅनिझम ॲक्युरेटली एक्सप्लेन करणारे ग्रिगर मेंडेल हे पहिले सायंटिस्ट आहेत. बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की डिसिमिलर पॅरेंटमध्ये क्रॉस घेणं, दोन वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये क्रॉस घेणं, या टेक्निकला हायब्रिडायझेशन टेक्निक असं म्हणतात. त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत ते डिटेलमध्ये एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आणखी काही पॉईंट आहेत बघा. इथं काय दिलेलं आहे, इनहेरिटन्स ऑफ 7 ट्रेट इन गार्डन पी. तर गार्डन पी म्हणजे काय, तर वाटाणा, आपण जे हिरवा वाटाणा म्हणतो, तर हा वाटाण्याच्या ज्या शेंगा माहीत आहेत तुम्हाला, तर ह्या वाटाण्याच्या झाडावरती त्यांनी स्टडी केला आणि तो स्टडी जो आहे त्या स्टडीचं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड ठेवलं आणि त्या रेकॉर्ड वरती प्रोसेसिंग केलं मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली. इथं दिलेलं आहे, ही प्रोसेस दी डाटा मॅथमॅटिकली अँड स्टॅटिस्टिकली. आणि ह्या प्रोसेसमधून गेल्यानंतर जे रिझल्ट मिळाले ते रिझल्ट त्यांनी ॲज अ मेंडेल्स लॉ म्हणून प्रसिद्ध केले. मेंडेलचे 3 लॉ आहेत इनहेरिटन्सचे, म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास कशी होते ह्यासाठी 3 लॉ आहेत. तर ते 3 लॉ आपण पुढं चॅप्टरमध्ये बघणार आहोत. पण हे 3 लॉ मांडण्या अगोदर त्यांनी गार्डन पी प्लांटवरती स्टडी केला. त्याचे 7 ट्रेट्स आहेत. त्या 7 ट्रेट्सवरती स्टडी करून हा डाटा मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली प्रोसेस केला आणि मग त्यावरून 3 लॉ पुट फोर्थ केले. ठीक आहे. नाव सी हिअर, मेंडेल पॉश्युलेटेड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की मेंडेलनी पॉश्युलेट करणं म्हणजे मांडणं प्रिन्सिपल ऑफ इनहेरिडिटी. प्रिन्सिपल म्हणजे नियम किंवा लॉ. हेरिडिटीचे जे लॉ आहेत ते लॉ त्यांना मांडले. आता हे लॉ आहेत हे कशावरून मांडलेत, तर त्यांना एक स्टडी असा केला होता की त्याच्या असं लक्षात आलं की जे सेल आहेत त्या सेलमध्ये समथिंग इज प्रेझेंट इनसाइड दी गॅमेटिक सेल. म्हणजे ज्या गॅमेट्स असतात, स्पर्म सेल असेल किंवा एक सेल असेल, ह्या सेलमध्ये काहीतरी असं प्रेझेंट आहे. समथिंग इज प्रेझेंट इनसाइड दी गॅमेट सेल. दॅट समथिंग ही कॉइन द टर्म फॅक्टर. म्हणजे त्या समथिंगला त्यानं फॅक्टर असं नाव दिलं. काहीतरी असं आहे सेलमध्ये म्हणजेच गॅमेट सेलमध्ये की जे काय करतं, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर करतं. बघा इथं दिलेलं आहे, ही कॉइन टर्म फॅक्टर दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट ऑर कॅरेक्टर. म्हणजे एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी गॅमेट सेलमध्ये असं काहीतरी आहे. असं काहीतरी म्हणजेच काय, तर काहीतरी फॅक्टर आहे. त्याला फॅक्टर असं नाव दिलं की जो फॅक्टर ते कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, म्हणजे जबाबदार असतो. तर त्या समथिंगला त्यांना फॅक्टर असं नाव दिलं. आता हे फॅक्टर जे आहेत, फॅक्टर्स आर नाऊ टर्म ॲज जीन्स. म्हणजे ज्याला आपण आत्ता जीन्स असं म्हणतो, जनुक. DNA वरती जे जीन्स असतात, मागच्या तासाला आपण बघितलं होतं की फंक्शनल सेगमेंट ऑफ DNA इज कॉल्ड जीन्स. तर त्या जीन्सला पहिल्यांदा फॅक्टर असा शब्द होता. त्या फॅक्टरलाच जीन्स हे नाव देण्यात आलं. आता हे जीन्स म्हणजे काय, तर दीज फॅक्टर्स ऑकर्स इन पेअर्स इन दी पॅरेंट अँड सेग्रिगेट फ्रॉम इच अदर
ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन विदाउट ब्लेंडिंग ऑर मिक्सिंग. मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 क्रोमोझोमवरती 2 जीन असतात की जे एकाच कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. फॉर एक्झाम्पल हाईट डिटरमाइन करणारा जर जीन असेल तर तो 2 होमोलोगस क्रोमोझोमवरती असतो, 2 एकसारख्या असणाऱ्या क्रोमोझोमवरती. आणि ते 2 एकसारखे असणारे क्रोमोझोम त्याच्यावरती असणारा ते 2 जीन दोघं मिळून एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतात. आणि हे जीन हे नेहमी पेअरमध्ये असतात. पॅरेंटमध्ये असताना ते कसे असतात, पेअरमध्ये असतात. आणि ज्या वेळेला गॅमेट फॉर्मेशन होतं, गॅमेट फॉर्मेशन म्हणजेच काय, तर मेलमध्ये स्पर्म तयार होतात आणि फिमेलमध्ये एग फॉर्मेशन होतं. त्यावेळेला ह्या पेअरमधला एकच जीन ट्रान्सफर केला जातो. म्हणजे मेलमध्ये स्पर्ममध्ये एकच जीन येणार आणि फिमेलमध्ये सुद्धा एकच जीन येणार. आणि 2 हे जे जीन आहेत त्यांचं फर्टिलायझेशनच्या दरम्यान काय होणार, मिक्सिंग होणार आणि ते 2 जीन एकत्र येणार. आणि त्या एकत्र आलेल्या जीनपासून जो डॉमिनंट असेल तो एक्सप्रेस होणार. अशा पद्धतीनं कॅरेक्टर एक्सप्रेस होतात असं मेंडलने सांगितलं. नेक्स्ट पॉईंट इज दी रिझन फॉर मेंडेल्स सक्सेस. मेंडेलनी हा जो एक्सपेरिमेंट केला गार्डन पी प्लांटवरती, ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला सक्सेस मिळालं. ह्याच्या पाठीमागं बरेचसे रिझन आहेत. हे रिझन आपण बघणार आहोत. पहिलं रिझन आहे, ही एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल. त्याचा जो एक्सपेरिमेंट होता तो त्यानं केअरफुली प्लॅन केला होता. प्लॅन आखूनच एक्सपेरिमेंट केला होता आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये लार्ज सॅम्पल इन्व्हॉल्व केली होती. सॅम्पल खूप त्यानं वापरल्या होत्या. आपल्याला माहीत आहे सायंटिफिक स्टडी म्हटलं की त्याच्यामध्ये सॅम्पल येतात आणि बरेचसे सॅम्पल आपण ज्यावेळेला स्टडी करतो त्यावेळेला फायनली रिझल्ट काढत असतो. एका सॅम्पलवरून आपण रिझल्टपर्यंत पोहोचत नाही. तर मेंडेलनी जो स्टडी केला होता गार्डन पी प्लांटवरती, त्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांना फुल प्लॅनिंग केलं होतं. आणि दुसरी गोष्ट, लार्ज सॅम्पल वापरले होते. म्हणजे ज्या गार्डन पी प्लांट आहेत त्याची झाडं भरपूर प्रमाणात त्याचं प्लांटेशन केलं होतं. हे त्याचं झालं पहिलं रिझन सक्सेस मिळण्यापाठीमागचं. दुसरं रिझन आहे, ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस्ड हीज रिझल्ट ॲज अ रेशो. त्यांना जे रिझल्ट मिळाले होते ते रिझल्ट केअरफुली रेकॉर्ड केले होते. त्याचा डाटा जो आहे तो डाटा टोटली रेकॉर्ड त्याचं व्यवस्थित ठेवलं होतं. प्रत्येक जो काही क्रॉस घेतला, म्हणजे जसं की टॉल डॉर्फ यांचा क्रॉस असेल, प्रत्येक जो क्रॉस घेतला त्या प्रत्येक क्रॉसचं रेकॉर्ड जे आहे ते केअरफुली मेंटेन केलं होतं. आणि तो जो मिळालेला रिझल्ट आहे तो रेशोच्या स्वरूपात मांडला होता. हे दुसरं रिझन आहे त्याला सक्सेस मिळण्यापाठीमागचं. आता तिसरं रिझन आपण बघणार आहोत. तिसरं रिझन आहे बघा, इथे दिलेलं आहे, इन दी पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकॉर्डेड. तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय, तर हाईट ऑफ स्टेम जर घेतला आपण तर टॉल आणि डॉर्फ हे 2 काय आहेत, कॉन्ट्रास्टिंग. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरोधाभास असणारे. तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आहेत हे इझिली रेकग्नाइज्ड आहेत. रेकग्निशन म्हणजे ओळखता येणारे. टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांट हे आपल्याला ओळखता येतं. जसं की तर दुसरे पण बाकीचे दिलेले आहेत. हे जे 7 कॅरेक्टर आहेत. पहिला आहे सीड शेप, राऊंड व्रिंकल्ड. राऊंड सीड आपल्याला ओळखता येतात, व्रिंकल्ड ओळखता येतात. त्यानंतर सीड कलर, येलो सीड, ग्रीन सीड हे सुद्धा आपल्याला रेकग्नाइज करता येतात. म्हणजे हे सगळेच कॅरेक्टर जे होते हे सगळे कॅरेक्टर ओळखता येण्यासारखे होते. त्यामुळं रिझल्ट काढताना त्याला इझिली रिझल्ट मिळत गेले. त्यानंतर पुढचं रिझन आहे सक्सेस मिळण्यापाठीमागचं, 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेअर कंट्रोल्ड बाय ए सिंगल फॅक्टर ईच. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक सिंगल फॅक्टर म्हणजेच
जीन होता. प्रत्येक कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी एक जीन आहे पी प्लांटमध्ये. फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन, फॅक्टर म्हणजे जीन समजायचं, कारण मेंडेल त्याला फॅक्टर म्हणत होता, आपण आता त्याला जीन असा शब्द वापरतोय. तर जीन्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम्स अँड दीज फॅक्टर्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. हे जे जीन होते प्रत्येक कॅरेक्टर कंट्रोल करणारे, ते प्रत्येक वेगवेगळ्या सेपरेट क्रोमोझोमवरती ते लोकेट झाले होते. त्यामुळं ते सुद्धा एक त्याचा प्लस पॉईंट होता. हे जे कॅरेक्टर आहेत ते कॅरेक्टर रिकग्निशनसाठी तो एक प्लस पॉईंट होता. आणि लास्ट रिझन इज ही इंट्रोड्यूस दी कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस. मेंडेलने महत्त्वाची कन्सेप्ट मांडली. कुठली? तर डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस, स्ट्रॉंगनेस अँड वीकनेस. हा जो मुद्दा आहे तो मेंडेलने मांडला आणि त्यामुळं त्याला ते जे लॉज आहेत हे लॉ मांडण्यात मदत झाली. म्हणजे डॉमिनन्सी आणि रेसेसिव्हनेस, एखादं कॅरेक्टर डॉमिनंट असतं, एखादं कॅरेक्टर रेसेसिव्ह असतं, हे पहिल्यांदा मेंडेलनी मांडलं आणि त्यामुळं त्याला या एक्सपेरिमेंटमध्येच म्हणजे ह्या स्टडीमध्ये सक्सेस मिळाला. तर आत्ताच्या लेक्चरला आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट काही जेनेटिक टर्म्स पाहूया. धन्यवाद.